संपूर्ण राज्यात चर्चेत राहिलेली मालवण नगरपंचायतची निवडणूक अखेर शिवसेना जिंकली आहे आणि हे शिल्पकार आपल्यासोबत आहेत. साहेब, मालवण नगरपंचायतमध्ये आपला झेंडा आपण फडकवलेला आहे, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी हा निकाल आमच्यासाठी पॉझिटिव्ह केलेला आहे. सन्माननीय दत्ता सामंत साहेब असतील, आमचे सगळे शिवसैनिक, सगळेच पदाधिकारी, कोणाचं एकाचं नाव घेतलं तर अन्याय होईल. सगळ्यांनी जिद्दीने ही निवडणूक जिंकली. ही खरी तर त्यांची निवडणूक आहे. तुम्ही प्रश्न जरी मला विचारले असले तरी मी नामधारी आहे. ही खरी निवडणूक आमच्या सगळ्या सहकार्याने जिंकले. खरा जिंदाबाद यांचा सगळ्यांचा आहे, लक्षात ठेवा. साहेब, ह्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच आपल्या मित्रपक्षासोबत काही वाद झाले, आरोप प्रत्यारोप झाले, पैसे वाटप देखील आपण आरोप केला होता, मात्र अखेरशीने आपण जिंकताय. हे आरोप नेमके होते आणि त्यानंतर आपण अगदी मंत्री साहेब असतील, त्याबरोबर आपले रवींद्र चव्हाण यांना यांची गळाभेट घेऊन सर्व काही आलबेल असं दाखवलं होतं, काय सांगाल? दाखवलं नव्हतं, ऑलवेलच होतं. दाखवायचे गेम करत नाही मी, जे असतात तेच दाखवतो. आमचे संबंध चांगलेच आहेत. कोणी बिघडवायचा प्रयत्न केला तरी ते बिघडणार नाहीत. निवडणूक होती, स्वबळावर होती, तर तशी निवडणूक लढावी लागली. त्या वेळेला परिस्थिती उद्भवते, त्या परिस्थितीला आपल्याला निवडणूक लढवायची असते. संबंध कुठेही खराब झालेले नाही. आपण कणकवली शहर विकास आघाडीला आपण पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी विजय झाला आहे. भाजपचे समीर नलावडे पराभूत झाले, तिथे देखील आपला दबदबा पाहायला मिळाला. भाजप हा माझाच परिवार आहे. जर भाजपचा पराभव झाला असेल तर ते मला दुःखच देणारी घटना आहे ती. मी काय त्याच्यात आनंद साजरा करणारा माणूस नाही. माझ्यासाठी माझा परिवार भाजप पण आहे. दुसऱ्या बाजूला जे निवडून आले संदेशजी पारकर, त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण भाजपचा पराभव म्हणजे काय आम्ही आनंद साजरा करणार नाही. पालकमंत्री असं म्हणाले होते की या निवडणुका ज्या आहेत त्या मैत्रीपूर्ण असतील, मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी आम्ही दोघे एकत्र येऊ आणि महायुती म्हणून सत्ता आपण या पुढचा जो कारभार सांभाळू. खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे या स्टेटमेंटसाठी की एकत्र येऊनच आपल्याला कारभार करायचा आहे. आपल्याला लोकांनी मोठं मॅन्डेट दिलं आहे. 288 पैकी 232 आपण आहोत. या एवढ्या मोठ्या मॅन्डेटमध्ये आपण एकत्रच काम करून निवडणुकाच काय कारभार पण एकत्र केला पाहिजे. मी कौतुक करतो त्यांच्या स्टेटमेंट्स. नक्कीच. तर हे होते आमदार निलेश राणे, त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी ते पालकमंत्र्यांचं कौतुक करतात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं देखील स्वागत करतात. उमेश परब, मीडिया, सिंधुदुर्ग.